Thank you.
कहाँ से जमाने तो गुजरे जमाना मेरा समय भी वहीं से है गहरा बताओ तुम्हें क्या मेरे साथ क्या क्या हुआ खामोशियाँ एक राज है तुम सुनने को आओ कभी ये खामोशियाँ एक राज है तुम चाहो तो भूलो कभी बेकरार है बात करने को कहने दो इनको जरा खामोशियाँ तेरी मेरी खामोशियाँ खामोशियाँ लिपटी हुई खामोशियाँ बघा वेळाचं बंधन आहे शॉर्टकट मध्ये घेतोय म्हणून या रसिकांसाठी मला काय म्हणायचं बघा सभारणात तू मायेचा दे आसरा साथ प्रेमाची रे रसिका तू याने करा सभारणात तू मायेचा दे आसरा साथ प्रेमाची रे रसिका तू याने करा नयनानी हे रूप पाहू दे तुझा सारा जगिया मला आशीर्वाद हा पाठी राहू दे करताना ही सादर कला अनुरंगणा गीत गायना आधार द्यावा खरा हे माया तुझी राहू सदा माया तुझी हे माया तुझी ही पाहुनिया माया तुझी
परेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने बालिकांनी जयंती उत्सवाच्या निमित्ताने शक्तितुरा म्हणजे सिंगल बालिका सामन्याने आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तिवादी शाहीर वेदांत जाधव मुक्काम पोस्ट खेड तालुका जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा सुसुमबाई देवी नृत्य कला पथक अडून मुंबई यांच्या वतीने जमलेल्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर इमानाचा मुजरा, शाहीर इमानाचा मुजरा, शाहीर इमानाचा मुजरा. बघा इकडचा भांडणाचा जरा आवाज नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुते देव सर्वकार्येषु सर्वदा शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ही प्रथमवंदन माझे माय पित्याला, ही प्रथमवंदन माझे माझ्या माय पित्याला, ही दुसरे वंदन सद्गुरु चरणाला, की तिसरे वंदन माझे, की तिसरे वंदन माझे माझ्या गुरु चरणाला, आणि चौथे वंदन माझे या जमलेल्या रसिक जना. सदालाल घराणे कलगी माझे निशान आहे, ही सदालाल घराणे कलगी माझे निशान आहे, आणि शंकर दौलत विजय राकेश राजेश या माझ्या घराण्याची स्थान आहे. ही घडविले मला, ही घडविले मला ज्या गुरुजनांनी त्यांचा मला अभिमान आहे, आणि बालक मी भोळा तुमचा हे रसिका, अहो तुमच्या पायाशी माझे स्थान. माझे स्तवन शिवरायांना अर्पण करतोय, ज्यांच्यामुळे हे स्वराज्य राज्यातून मुक्त झाली, आणि त्या स्वराज्याची स्थापना श्रींची इच्छा होती, पण महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, म्हणून त्या महाराजांना माझं स्तवन मी अर्पण करतो. म्हणायचं काय बघा. के माताची जाई, के माताची जाईने आई भवानीला नवस केला, के माताची जाईने आई भवानीला नवस केला, की असा पुत्र दे ग माझ्या पोटी या महाराष्ट्राच्या सदा रक्षणाला. मग त्या भवानी मातेच्या कृपा आशीर्वादाने सारा चमत्कार झाला, मग त्या भवानी मातेच्या कृपा आशीर्वादाने सारा चमत्कार झाला, आणि या महाराष्ट्राचा ढाल्या वाघ माझा शिवराया त्या शिवनेरीवर जन्मास आला. म्हणून मला स्तवन द्या. या महाराष्ट्राचा वाली, या महाराष्ट्राचा वाली, रयतेचा होता राजा, हिंदवी
स्वराज्यासाठी लढला तो शिवराया माझा. हिंदवी स्वराज्यासाठी लढला तो शिवराया माझा. थोडंच लावा. हिंदवी स्वराज्यासाठी लढला तो शिवराया माझा. 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 हिंदवी स्वराज्यासाठी लढला तो शिवराया माझा.
गणपती बाप्पा श्रवण झालंय. आता मी म्हणायला सुरुवात करतो. वेळ कमी आहे पण वेळेच्या अभावी थोडा लवकरात लवकर आठवायचा प्रयत्न करतोय. बघा गण काय म्हणायचं बघा. हे तुझ्या विना सखा गणेशा मज कोण नाही. हे तुझ्या विना सखा गणेशा मज कोण नाही. अरे या कणा कणात बसला देवा तू या साऱ्या विश्वाच्या ठाई. की नाव तुझे घेता देवा अरे की नाव तुझे घेता देहभान हरपून जाई. आणि दास म्हणून नाही तुझा देवा सदैव हा बालक तुझ्याच पाय. माझ्या मनाची चाल काय म्हणायचं बघा. आशिकी का गम हम पिए जा रहे. अरे आशिकी का गम हम पिए जा रहे. तेरा नाम लेकर हम जिए जा रहे. म्हणून मला गण काय म्हणायचं बघा. आज या गणेश चतुर्थी निमित्त आज या गणेश जयंती निमित्त आज गणपती आले म्हणून त्या गणाला माझं वंदन काय करतोय बघा. या मंगल समयाला धाव घे तोरणा. या मंगल समयाला धाव घे तोरणा. आज आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा. मंगल समयाला अवधे पूर्ण आज
सारे संकटी दूर होती हे रंग भराया यावे तू पार्वती नंदना हे रंग भराया यावे तू पार्वती नंदना माझा देवा बाप्पा श्री गणा देवा बाप्पा श्री गणा देवा बाप्पा श्री गणा देवा बाप्पा श्री गणा तुझी भक्ती माझा आनंद वाढते मनाला माझा आनंद वाढते मनाला माझा आनंद वाढते मनाला सुख शांती सुखावी या साऱ्या भक्त जनाला या साऱ्या भक्त जनाला या साऱ्या भक्त जनाला हेच मागणी चरणावरी अरे तुझ्याच एक गंगा हे तुझ्याच एक गंगा हे सदैव छंद जरू दे वेदांता छाया मना अरे सदैव छंद जरू दे वेदांता छाया मना आज देवा बाप्पा श्री गणा आज आरती हो तुला देवा बाप्पा श्री गणा देवा बाप्पा श्री गणा आज आरती हो तुला देवा बाप्पा श्री गणा मंगल समयाला या मंगल समयाला हरे तू गणा या मंगल समयाला हरे तू गणा देवा बाप्पा श्री गणा हरे तू गणा देवा बाप्पा श्री गणा देवा बाप्पा श्री गणा देवा बाप्पा श्री गणा
केलाय म्हणून एक सुंदरशी गवळण देणार माधवी कल्पाटे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये बक्षीस आहे. ते नाच मंडळ आभारी आहे. धन्यवाद. माझ्या गवळणीसाठी आज विषय मी एक वेगळा सांगलाय. आजची गवळण कृष्णाच्या प्रेमात, राधे कृष्णाच्या प्रेमावर तर आहेच. सेल्युअर कडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या माईचं नातं. तसेच आजची माझी गवळण प्रेमाची तर आहेच, पण त्यातून थोडं खोडसर पण आहे. कारण श्रीकृष्णाच्या घरी श्रीकृष्णाच्या बापाच्या 9 लाख आई गुरी होती, 9 लाख आई गुरी होती, तरी पण हा राजा गवळणीच्या घरी दही दूध खाण्यासाठी जायचा, चोरून जायचा. त्यांची वाट मथुरेच्या घाटावर अडवायचा आणि त्यांच्याकडून दही दुधाचा सगळा माल लुटून घ्यायचा, त्यांचे पाठ फोडायचा. हा सगळा प्रकार ती राधा त्या श्रीकृष्णाला काय समजवते की बाबा तुझ्या घरामध्ये एवढे गाई गुरं आहे, तू आमचे माठ का फोडतोस, तुझ्या घरात आहेत ना. म्हणून ती राधा म्हणते त्या श्रीकृष्णाला, काय म्हणते बघा, म्हणून ती राधा म्हणते बघा, अरे करू नको खोड्या, अरे करू नको खोड्या, आहे जा वाड्या. काय म्हणलं, आहे जा वाड्या, अरे करू नको खोड्या, आहे जा वाड्या. आहे जा वाड्या म्हणजे तू वाड्यावर जा, तुझ्या घरात जे काय दही दूध लोणी असेल, तूप असेल, काय हवं ते का, पण आमच्या गवळीची वाट सोड. म्हणून ती राधा श्रीकृष्णाला सांगते, काय सांगते, अरे अरे करू नको खोड्या, आहे जा वाड्या, नाही विचार केला तू मना. राधा म्हणते, अरे करू नको खोड्या, आहे जा वाड्या, नाही विचार केला तू मनाचा. पण राधा सांगते, अरे तू राजा असून कुंजवनाचा, धोका खातोस दुसऱ्या कुणाचा. बरोबर ना, ज्याच्या घरात 9 लाख गाई गुरु होती त्यांना बाहेर जाऊन खायची सवय होती. म्हणून ती राधा सांगते, तू राजा असून कुंजवनाचा, धोका खातोस दुसऱ्या कुणाचा. हे करू नको खोड्या, आहे जा वाड्या, करू नको खोड्या, आहे जा वाड्या, काही विचार केला मनाचा. राजा असून कुंजवनाचा, राजा असून कुंजवनाचा, खातोस दुसऱ्या कुणाचा, राजा असून कुंजवनाचा, खातोस दुसऱ्या कुणाचा, राजा असून कुंजवनाचा, खातोस दुसऱ्या कुणाचा, राजा असून कुंजवनाचा, खातोस दुसऱ्या कुणाचा. हे करू नको खोड्या, आहे जा वाड्या, हे करू नको खोड्या, आहे जा वाड्या, काही विचार केला तू मनाचा. खातोस दुसऱ्या कुणाचा, राजा असून कुंजवनाचा, खातोस दुसऱ्या कुणाचा. यशोदाबाईने भरले समाट्या, गाईना दुधाने
नको सुहावं घरच्या हंडीवर मारून जावं घरच्या अंडीवर मारून जावं घरच्या अंडीवर मारून जावं गोकुळचं सारं करून गोऱ्या करून घालवलं नावं डोळ्या करून घालवलं नाव डोळ्या करून घालवलं नाव कशी करू नको सुहावं घरच्या हंडीवर मारून जावं घरच्या अंडीवर मारून जावं घरच्या अंडीवर मारून जावं देवीला राजा ऐकून माझं देवीला राजा ऐकून माझं कानाबाई माझ्या मोठ्या गुणाचं राजा असून कुंजवनाचा राजा असून कुंजवनाचा खातो सदुसऱ्या कुणाचा राजा असून कुंजवनाचा खातो सदुसऱ्या कुणाचा काही विचार केला देवांचा तू देवर का कसा नाही देवांचा तू देवर का कसा नाही फुटला पाला गंध प्रेम प्रीतीचे पसरले गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले देवाचा तू देवर कान्हा कसा नाही फुटला पाला गंध प्रेम प्रीतीचे पसरले कान्हा गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले तुझ्यासाठी जाणू कसे तुझ्या दुनियेत खुश तू हाल माझे सांगू कसे समजावू कसे तुला मी भाव माझे सांगू कसे तुझ्या दुनियेत खुश तू हाल माझे सांगू कसे नशिबात माझ्या नाही तरी अंतरी तू नशिबात माझ्या नाही तरी अंतरी तू सोन जरी असले तरी संगीताचे सूर तुला सोन जरी असले तरी संगीताचे सूर तुला जरी असले तरी साखरे सकळ तुकाना गोड जरी असले तरी साखरे सकळ तुकाना भाव अंतरीचे नाही कळले तुला भाव अंतरीचे नाही कळले तुझ्यासाठी असे तुझ्यासाठी असे
देव रे कान्हा असा नाही फुटला पाना देवांचा तू देव रे कान्हा असा नाही फुटला पाना गंध प्रेम प्रीतीचे पसरले गाणे गंध प्रेम प्रीतीचे पसरले तुझ्यासाठी हसले तुझ्यासाठी हसले मुंबईच्या परळ नगरीत मुंबईच्या परळ नगरीत शापूरजीच्या वसाहतीत संतोषी मातेचे मंदिर छान हो संतोषी मातेचे मंदिर छान मंडळाचे कार्य हे महान बघा आज एवढं मंडळ जिच्या नावाने उभारलंय त्या देवीची स्थापना करताना सर्व जाती धर्माची लोक एकत्र आली आणि पण देवालयाचा पाया बसवला तेव्हा या देवीची आपली स्थापना झाली त्या देवीच्या नावामुळे आज मंडळाला मान आहे म्हणून मला काय म्हणायचं बघा मुंबईच्या नगरीत मुंबईच्या नगरीत शापूरजीच्या वसाहतीत संतोषी मातेचे मंदिर छान मंडळाचे कार्य हे महान हो संतोषी मातेचे मंदिर छान मंडळाचे कार्य हे महान संतोषी मातेचे मंदिर छान मंडळाचे कार्य हे संतोषी मातेचे मंदिर छान मंडळाचे कार्य हे महान हो संतोषी मातेचे मंदिर छान मंडळाचे कार्य हे महान मंडळाचे कार्य हे महान संतोषी मातेचे मंडळाचे कार्य हे या मंडळाची स्थापना झाली म्हणून काय म्हणायचं 9 ऑक्टोबर साली मंडळाची झाली 9 ऑक्टोबर 76 स्थापना ही
आहे 2 वर्षामध्ये मूर्तीला तडा गेले जेव्हा स्थापन केली तेव्हा सगळ्या जाती धर्म सगळे लोक जमले होते. त्या सगळ्यांनी माया म्हणजे पैसा हे सगळं गोळा करून मूर्तीची पुन्हा स्थापना केली म्हणायचं. हो 2 वर्षात मूर्तीला तडाही गेली तुझ्या कृपेने सारी माया गोळा झाली. तुझ्या कृपेने सारी माया गोळा झाली. तुझ्या कृपेने सारी माया गोळा झाली. संगमरवरी दगडाची मूर्ती बनविली संगमरवरी दगडाची मूर्ती घडविली. चैत्र पौर्णिमेला तिला सजविली चैत्र पौर्णिमेला तिला सजविली. तुझ्या उत्सवाला आनंद हजारा तुझ्या उत्सवाला आनंद हजारा मोला मोठ्यांचा करून सन्मान मंडळाचे कार्य हे महान. हो संतोषी मातेचे अग्रछान मंडळाचे कार्य हे महान. संतोषी मातेच्या आशीर्वादाने शिवलिंग स्थापिले भक्त जनाने. शिवलिंग स्थापिले भक्त जनाने. शिवलिंग स्थापिले भक्त जनाने. बघा संतोषी मातेच्या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना झाली म्हणून काय म्हणायचं गाण्यात बघा. हो संतोषी मातेच्या आशीर्वादाने शिवलिंग स्थापिले भक्त जनाने. शिवलिंग स्थापिले भक्त जनाने. शिवलिंग स्थापिले भक्त जनाने. रंगून जाऊ दे ग तुझ्या दर्शनाने सुखी ठेव भक्तांना तुझ्या कृपेने. सुखी देव भक्तांना तुझ्या कृपेने. सुखी देव भक्तांना तुझ्या कृपेने. आनंद हजारा शाहीर वेदंतरा आनंद हजारा शाहीर वेदंतरा हरपून गातो देहभान मंडळाचे कार्य हे महान. हो संतोषी मातेचे मंदिर छान मंडळाचे कार्य हे महान. बाई छाया नगरीत शामळजीच्या वसाहतीत संतोषी मातेचे मंदिर छान मंडळाचे कार्य हे महान. हो संतोषी मातेचे मंदिर छान मंडळाचे कार्य हे महान.
आहे म्हणून पुढचं गाणं लवकर घेतो. आताच नुकताच श्रीरामाची अयोध्येमध्ये मंदिर उभारण्यात आलेलं आहे. त्या श्रीरामासाठी त्या सुंदर सुंदर सावलीचं गीत 2 अंतरांमध्ये सादर करतोय. लक्ष असावं. राम नामाची ही राम नामाची ही ज्योत जाऊ अंतरात. राम नामाची ही ज्योत जाऊ अंतरात. दर्शन घेऊ रामाचे हो दर्शन घेऊ रामाचे जाऊन अयोध्येत. दर्शन घेऊ रामाचे जाऊन अयोध्येत. राम नामाची ही ज्योत लावू अंतरात. राम नामाची ही ज्योत लावू अंतरात. दर्शन घेऊ रामाचे अयोध्येत. दर्शन घेऊ रामाचे जाऊ अयोध्येत. दर्शन घेऊ रामाचे जाऊ अयोध्येत. दर्शन घेऊ रामाचे जाऊ अयोध्येत. राम नामाची ही ज्योत लावू अंतरात. राम नामाची ही ज्योत लावू अंतरात. दर्शन घेऊ रामाचे जाऊ अयोध्येत. दर्शन घेऊ रामाचे जाऊ अयोध्येत. दर्शन घेऊ रामाचे जाऊ अयोध्येत. दर्शन घेऊ रामाचे जाऊ अयोध्येत.
सर्व गोड मानून घ्या. आणि अजून 2 गाणी माझी बाकी आहे, ती 2 गाणी तुमच्यासमोर सादर करतो. प्रबोधन गीत, त्याला मॉनिटरला आवाज द्या. प्रबोधन गीत गातोय. मन हे आपल्याला सुंदर ईश्वराने देह दिलेला आहे. त्या देहाचं जतन कसं करावं, त्या देहाची सांत्वन कसं करावं, त्याची काळजी कशी घ्यावी, हे या गीतातून स्पष्ट करून सांगतो. काय म्हणायचं फक्त बघा. देवी देवता हुनी हा सुंदर मानव जन्म मिळाला. चला जागवू मनाला, हो चला जागवू मनाला. हो देवी देवता हुनी हा सुंदर मानव जन्म मिळाला. चला जागवू मनाला, हो चला जागवू मनाला. हरी भजन हे करण्यासाठी आला नर जन्माला. चला जागवू मनाला, चला जागवू मनाला.
शिवाजी कुमार व्यास म्हणून मंडळासाठी त्यांचं नाव आहे. या परळ नगरीत या परळ नगरीत मंडळ आहेत 100. या परळ नगरीत मंडळ आहेत 100. पण संतोषी माता सेवा मंडळ आहे 1 नंबर. मंडळ
तुळशी माता सेवा मंडळ आहे एक नंबर. बस करू अजून हवंय. बस बस ना झाले साडे 10 वाजले. थोडी सण कार्यक्रम आपण अजून एक गाणं अजून एक माझं एक गाणं 2 महिन्यापूर्वी फेमस झालं होतं. साई भजन मी लिहिलेलं, स्वयंकरी साई भजन लिहिलं होतं. त्याची चाल अशी होती, मिलो ना तुमसे दिल घबराए, मिलो तो आँख चुराए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है. दर्शन घेना नागली ही ओढ, दर्शन घेण्या लागली ही ओढ, साईंचे नाव घेऊ मुखान गोड, दर्शन घेण्या लागली ही ओढ, साईंचे नाव घेऊ मुखान गोड. आज भजन त्यांचे मी करीतो, आज भजन त्यांचे मी गातो, या परळ नगरीनं, या मुंबई नगरीनं, नगरीनं, या मुंबई नगरीनं, या परळ नगरीनं, या मुंबई नगरीनं. दर्शन घेण्या लागली ही ओढ, साईंचे नाव घेऊ मुखान गोड, दर्शन घेण्या लागली ही ओढ, साईंचे नाव घेऊ मुखान गोड, भजन त्यांचे मी गातो, या परळ नगरीनं, या मुंबई नगरीनं, या परळ नगरीनं, या मुंबई नगरीनं. मुंबई नगरीनं, या परळ नगरीनं, या मुंबई नगरीनं. बदलण्याचं झालं
कैलास शरा यांच्याकडे 200 रुपयाचा मार्गदर्शक आहे तर 5 मिनिटात सहभागी आहे म्हणून सदा सर्वदा युग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा घडावा सदा सर्वदा युग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा घडावा सदा सर्वदा युग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा चंद्रभागा